दरबारामध्ये देखील लोकांनी आम्हाला स्वीकारलं, पाठिंबा दिला। आमदार पण आले, खासदार पण आले, अनेक नगराध्यक्ष झाले, महापौर झाले, जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, सरपंच झाले, अगदी चांदा ते बांधापर्यंत शिवसेना मोठी झाली। हा इतिहास आपण 2-4 वर्षातला आपण पाहतोय, कारण आमची नीती स्पष्ट होती, स्वच्छ होती, आमची नियत स्वच्छ होती, विचारधारेला घेऊन आम्ही पुढे गेलो। कारण हिंदुत्वाचा विचारधारा जी आहे, जी युती शिवसेना भाजपची बाळासाहेबांनी अटलजींनी त्या काळामध्ये केली, पुन्हा आम्ही युतीमध्ये सामील झालो। आणि म्हणून विचारधारा महत्त्वाची आहे। काही लोकांनी विचारधारा सोडली, या महाराष्ट्राने त्यांना नाकारलं, आणि म्हणून महाराष्ट्र जे राज्य आहे इतर राज्यांपेक्षा एक वेगळं आहे, पुरोगामी राज्य आहे। आपलं कल्चर वेगळं आहे, संस्कृती वेगळी आहे, परंपरा वेगळी आहे, आणि त्यामुळे लोकांना जे हवं आहे, लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही देण्याचं काम केलं। आणि म्हणून जो पाहताय आपण की किती प्रचंड प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये लोक येत आहेत, आणि जे खासदार आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघातली कामं, विकास कामं, त्यांचे प्रश्न, त्यांचे प्रकल्प जे आहेत ते प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम शिवसेना करेल, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे। आणि मी दिलेला शब्द पाळतो, आपल्याला माहीत आहे। म्हणून या महाराष्ट्रातले लोक एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवतात। मी मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस कार्यकर्ता म्हणूनच वागलो, आजही कार्यकर्ता म्हणूनच वागतोय। त्यामुळे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। इथे आपण सगळे 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 सहकारी आहोत। सर्व माझे खासदार, आता जे 6 खासदार आलेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो, इथे कोणी मालक नाही, इथे सगळे आपण सहकारी आहोत, आणि नेता नाही, सर्व कार्यकर्ते म्हणून आपण काम करणार आहोत। त्यामुळे एकनाथ शिंदे देखील तुमच्यासोबत कार्यकर्ता म्हणूनच वागेल, मान सन्मान देईल, आपला आदर राखेल, आपल्या मतदारसंघातले प्रश्न सोडवेल, तुमच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान राखला जाईल, कुठेही अनादर होणार नाही। आणि आपण शेवटी एका परिवारामध्ये आलेलो आहोत, त्यामुळे कुटुंब